नमस्कार. जय जय श्री स्वामी समर्थ. वनवासादरम्यान भगवान श्रीराम कोणकोणत्या ठिकाणी गेले, चला तर मग पाहूया. पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणाबरोबर भगवान श्रीराम रथात बसून अयोध्येतून निघाले. सगळ्यात आधी ते तमसा नदीच्या किनारी पोहोचले. त्यावेळी अयोध्येतील सगळी प्रजा त्यांच्या मागे मागे तमसा नदीच्या किनारी आली. पूर्ण प्रजा त्यांच्याबरोबर वनवासाला जाण्याचा हट्ट करत होती. त्यामुळे ते पहिल्यांदा तमसा नदीच्या किनारी थांबले. रात्रीच्या वेळी जेव्हा सगळी प्रजा झोपली होती तेव्हा ते माता सीता आणि लक्ष्मणबरोबर सूर्योदयापूर्वी कोणालाही न उठवता तिथून निघून गेले. त्यानंतर ते त्यांचा मित्र निशाक राजाचे नगर शृंगवेरपूर जवळच्या अरण्यांमध्ये पोहोचले आणि एक दिवस तिथेच थांबले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचा रथ चालक सुमंतला रथ अयोध्येला परत नेण्यासाठी सांगितले आणि पुढचा प्रवास पायीच चालू केला. पुढे त्यांनी नाव घेऊन गंगा नदी पार केली आणि उरई गावात उतरले. तिथून पायी चालत चालत ते प्रयागराजला पोहोचले. प्रयागराजला पोहोचल्यानंतर त्यांनी तिथे त्रिवेणीचे दर्शन घेतले आणि नंतर मुनी भारद्वाज यांच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले. मुनी भारद्वाज यांच्याजवळ पोहोचून त्यांनी राहण्यासाठी चांगल्या जागेविषयी विचारले. मुनी भारद्वाज यांनी त्यांना चित्रकूट विषयी सांगितले. त्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणबरोबर यमुना नदी पार करून चित्रकूटला पोहोचले. चित्रकूटमध्ये महर्षी वाल्मिकी यांना ते भेटले. त्यानंतर मंदाकिनी किनाऱ्याजवळ झोपडी बनवून राहू लागले. भरत सगळ्या मंत्र्यांबरोबर भगवान श्रीरामांना अयोध्येला परत नेण्यासाठी आला होता, पण भगवान श्रीराम यांनी जाण्यासाठी नकार दिला आणि भरतला परत अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली. चित्रकूटनंतर भगवान श्रीराम दंडकारण्याच्या दिशेने पुढे निघाले. तिथे पोहोचून त्यांनी ऋषी आणि माता अनुसयांची भेट घेतली आणि माता अनुसयाचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते पुढे निघाले. तिथे त्यांचा वराद नावाच्या राक्षसाबरोबर सामना झाला. श्रीरामांनी त्याचा वध केला. भगवान श्रीरामांनी त्यांच्या वनवासाचे जास्तीत जास्त वर्ष दंडकारण्यामध्ये घालवले आणि तेथे त्यांनी खूप राक्षसांचा वध केला. दंडकारण्यामध्येच त्यांची भेट अगस्त्य मुनींबरोबर झाली होती, ज्यांनी भगवान श्रीरामांना गोदावरी किनारी पंचवटीमध्ये राहण्यासाठी सांगितलं. पंचवटीमध्ये त्यांनी भेट जटायूबरोबर झाली होती. जटायू पंचवटीमध्ये भगवान श्रीरामांच्या झोपडीबाहेर पहारेकराच्या रूपामध्ये राहिले. या ठिकाणीच शूर्पणखा भगवान श्रीरामांचे रूप पाहून त्यांच्यावर मोहित झाली होती. त्यानंतर लक्ष्मणाने तिचे नाक कापले होते. या झोपडीबाहेरच नंतर रावण त्याचे मामा मारीचच्या मदतीने माता सीतेचे अपहरण करून घेऊन गेला होता आणि अपहरणादरम्यान रावणाने पहारेकराच्या रूपामध्ये असलेल्या जटायूची सुद्धा हत्या केली होती. जेव्हा भगवान श्रीराम जखमी जटायूला त्यांच्या शेवटच्या क्षणाला भेटले तेव्हा जटायूने भगवान श्रीरामांना सांगितले की रावणाने माता सीतेचे अपहरण केले आहे आणि त्यांना दक्षिण दिशेला घेऊन गेला आहे. जटायूचा अंतिम संस्कार करून श्रीराम आणि लक्ष्मण पुढे निघाले आणि तिथे त्यांची भेट माता शबरीबरोबर झाली. तिथे त्यांनी माता शबरीने दिलेली उष्टी बोरं खाल्ली. तेव्हा शबरीने त्यांना किष्किंधा नरेश बालीचा छोटा भाऊ सुग्रीवचा पत्ता दिला. पुढे जाऊन भगवान श्रीराम ऋषीमुख पर्वतावर पोहोचले आणि तिथे त्यांची भेट सुग्रीव हनुमान आणि जांबवंत यांच्याबरोबर झाली. सुग्रीवबरोबर त्यांची मैत्री झाली आणि सुग्रीवने सुद्धा त्यांना हे वचन दिले की ते माता सीतेला शोधून आणण्यासाठी मदत करतील. बालीचा वध केल्यानंतर सुग्रीवला त्याचे राज्य परत देऊन भगवान श्रीराम लक्ष्मणाबरोबर एका पर्वतावर राहू लागले. ते तिथे 4 महिने राहिले, कारण पाऊस चालू झाला होता. समुद्र आणि नद्या भरभरून वाहत होत्या. पावसाळा संपल्यानंतर माता सीतेचा शोध सुरू झाला आणि समुद्र पार करून हनुमानाने त्यांचा शोध लावला. माता सीता लंकेमध्ये आहे ही बातमी श्रीरामांना कळल्याबरोबर ते पूर्ण वानर सेना घेऊन रामेश्वरमला गेले. तिथे भगवान श्रीरामांनी शिवलिंगांची स्थापना केली आणि म्हटले की हे रामाचे ईश्वर आहे.
त्यामुळे या जागेला नंतर रामेश्वर असे नाव पडले. त्यानंतर त्यांनी वानर सेनेबरोबर एक पूल तयार केला आणि त्या पुलावरून लंकेला पोहोचले. तिथे ते नुवारा पर्वतावर राहू लागले आणि रावणाबरोबर युद्ध करून शेवटी त्यांचा वध केला. तर अशी होती भगवान श्रीरामांच्या वनवासादरम्यानची कहाणी. मित्रांनो, तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्री स्वामी समर्थ.